वांग्याच्या रानात थोडंसं काम बाकी होतं, तेच करायला आज आम्ही गेलो होतो. पण काम काय झालं नाही, आम्ही असंच पायी घरी निघालो, तेही खूप जोरात. कारण चारही बाजूने इतकं जास्त आभाळ आलं, त्यातही विजा, आवाज आभाळाचा खूप जास्त जोरात येत होता आणि वारं काहवार. पण जितका आभाळ आलं होतं, जितकं वारं काहवार आलं होतं, यापेक्षा पाऊस अजिबात नाही झाला. खरं तर पाऊस होण्याची आता खूप जास्त गरज आहे, कारण मे महिना संपला आहे, जून महिन्यातले काही दिवसही संपून गेलेत, तरीही पाऊस नाही आला. अगदी येईपर्यंत थोडंसंच आम्ही ओलं झालो होतो. त्यातही बरं वाटलं, कारण खूप जास्त गरम होतं आहे. आज तर भयंकर होत होतं. पाऊस एकदमच थोडासा झाला होता, नाहीच्या बरोबर झाला होता, तरीही वातावरणात खूप छान बदल झाला होता. गारगार वातावरण झालं होतं आणि त्यानंतरचा हा सीन जो खूप छान झाला होता, तो थोडासा एन्जॉय केला. चहा घेत तो थोडासा एन्जॉय केला आणि नंतर स्वयंपाकाला लागले. हाच ठरलेला मेनू. पाऊस पडून गेला आहे, लाईट नाही आहे, मग काय बेसन भाकरीसोबत पापड तळले होते. गॅस थोडासा इग्नोर करा, कारण बेसन होईपर्यंत मी तो क्लीन केला होता, कारण त्याआधी मी भाकरी केल्या होत्या. गरम गरम बेसन केलं, पापड तळले होते आणि नंतर गॅस मोठा क्लीन करून हा असा दिसत होता. हा मेनू एन्जॉय केला. तुमच्या इकडे पाऊस पडला आहे का? आणि त्यानंतर तुम्ही काय भाजी बनवता हे खाली कमेंटमध्ये